गर्दीत चोर घुसले आणि चोराला चोर म्हणलं तर बिघडलं कुठं? एखादी विचारांची गर्दी असेल, एखादी धर्माच्या नावावर निर्माण झालेली गर्दी असेल, एखादी माणुसकीची गर्दी असेल, संतांची गर्दी असेल, संतांच्या विचारांची गर्दी असेल, वारकऱ्यांची गर्दी असेल, लोकांची गर्दी असेल, किंवा एक वैष्णवाचा मेळ असेल, गर्दी कुठलीही असू द्या, पण त्याच्यात वाईट हेतून कोणी घुसला असेल आणि तो वैचारिक दृष्ट्या चोर असेल, तो धार्मिक दृष्ट्या चोर असेल, तो संतांच्या विचारांची सुद्धा चोरी करणारा चोर असेल, तो महापुरुषांच्या विचारांची सुद्धा चोरी करणारा चोर असेल, तो चोर कोण असतो? ज्याला समोरच्याचे विचार महत्वाचे वाटत नाहीत, आपले विचार त्यांच्यावर लादून त्यांच्या भोळ्यापणाचा फायदा घेऊन ज्याला स्वतःचे विचार लादायचे आहेत, मी त्या चोरांबद्दल बोलतो. आता एखाद्या वारकऱ्यांची गर्दी आहे, ती संत परंपरा वर्षानुवर्ष चालत आली, तिथं जात नाही, धर्म नाही, तिथं फक्त विठ्ठल भक्ती आहे, आणि तिथं जाऊन तुम्ही धर्माच्या नावावर प्रतिगामी विचार मांडताय. अहो, ज्यांची विचारच इथल्या मातीशी, इथल्या देवदेवतांशी आणि संत परंपरेशी जोडलेले आहेत, अशा विचारांमध्ये, अशा गर्दीमध्ये जाऊन तुम्हाला वाटेल ती स्वार्थी समरसता घुसवून तुम्हाला जर त्या संप्रदायाचा जर गैरवापर करायचा असेल, तर तुम्ही ते धर्माच्या नावावर करताय. मी नेहमी सांगत असतो, धर्माची दारू आणि जातीची नशा ही वाईट असते. याचा अर्थ काय? दारू म्हणजे प्रत्यक्ष मद्य हा मुद्दाच नाही. तुम्ही ज्या विचारांचे आहात त्या विचाराला तुम्ही दुसऱ्यावर थोपवण्यासाठी नशा येईपर्यंत लादण्याचा प्रयत्न करता, ती नशा. आणि ती जर तुम्ही लादणार असाल, किंवा ती महत्वाची संत परंपरा, महत्वाची गर्दी तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून वळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर ती चोरी नाही तर काय? एखाद्याला जातीचा म्हणजे अहंपणा असतो, किंवा गर्व असतो, किंवा आपण श्रेष्ठ आहोत, बाकीचे कनिष्ठ आहोत असं म्हणतात. मला सांगा बरं, त्याच गावात, त्याच शहरात, त्याच घरात एकाच जातीची सगळी लोक असतात ना. मग जातीचा अहंपणा करण्याची गरज काय? जातीची नशा असणं म्हणजे काय? मीच ग्रेट आहे आणि बाकीचे सगळे शूद्र आहेत असं. पण ती किती दिवस टिकतं? त्याच लोकांमध्ये मी श्रेष्ठ आहे तुम्ही कधी सांगता? ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की बाकीचे तुच्छ आहेत. आज असं म्हणतात की जे धर्माचं आणि त्यांच्या सोयीचं राजकारण करतात. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, आपण हिंदू धर्माच्या बाजूने विचार करू. हिंदुत्ववादी हा जर फरक केला तर आपल्या लक्षात येईल की हिंदू हे सगळेच आहेत, हिंदुत्ववादी काहीच आहेत. मग तुम्हाला हिंदुत्ववादी व्हायचंय की हिंदू व्हायचंय? जन्माला आल्यानंतर तुम्ही आम्ही आपण सगळे हिंदूच आहोत, पण विचारधारा वेगळ्या वेगळ्या असतील तर मग काय? म्हणून मी नेहमी सांगतो, हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी हे वेगळे वेगळे आहेत. हिंदू हा सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती. हिंदुत्व म्हणजे ज्याला आपली विचारधारा मांडायची, कारण कोणी प्रतिगामी असू शकतं, कोणी पुरोगामी असू शकतं. मग हिंदुत्व काय? प्रतिगाम्यांचा आधार. आणि हिंदुत्ववादी म्हणजे काय? त्यांचा कार्यकर्ता. तिन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. हिंदू सगळेच आहेत, हिंदू सगळ्या परंपरेमध्ये आहेत. हिंदुत्व म्हणजे काय? ज्यांनी एखादी विचारधारा आपल्या परीनं सेट केली, ते धर्मरक्षक म्हणूया आपण. ते नेहमी स्वयंने भूमिका घेतात. आणि हिंदुत्ववादी म्हणजे कोण? ज्यांना हिंदुत्वाची विचारधारा लादायची एका विशिष्ट अर्थाने. म्हणजे हिंदुत्ववादी हे हिंदूंशी कशा पद्धतीने कनेक्ट आहेत? तर हिंदू हा पुरोगामी सुद्धा आहे, विज्ञानवादी सुद्धा आहे, पुरोगामी सुद्धा आहे, आणि परिवर्तनवादी सुद्धा आहे, प्रतिगामी सुद्धा आहे.
पण हिंदुत्ववादी काय म्हणतो, आमचं कनेक्शन फक्त प्रतिगाम्यांशी जमतं. पुरोगामी, विज्ञानवादी, पुरोगामी यांचा आमचा संबंध नाही. पण हिंदू सगळ्यात आहे. मुद्दा तोच आहे की हे अशा पद्धतीनं घेत आहेत. आता एक ज्येष्ठ नेते म्हणाले की वारकऱ्यांमध्ये पुरोगामी घुसले, याचा अर्थ त्यांना काय करायचंय, आणि घुसलेत ना, वास्तव आहे. जावा तुम्ही आळंदीच्या भट्टीमध्ये, देहूमध्ये सुद्धा घुसले. जिथं संत परंपरेचा उगम झाला तिथं तुम्ही फक्त जा, बघा. वारकरी परंपरा जिथून सुरुवात होते आणि ज्या पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी लीन होते, त्या लोकांना आपलंसं करून, त्या लोकांच्या डोक्यात आपले विचार घालून, त्या लोकांना आपल्या विचारांचं बनवून. आता तुकाराम महाराजांचे विचार आज महाराष्ट्रालाच काय, देशाला, जगाला प्रेरणादायी आहेत. पण आज त्यांच्याच देहूमध्ये जाऊन तुम्ही बघा तिथल्या लोकांचे विचार काय केले. याचा अर्थ काय? प्रतिगामी घुसलेत का? 100% घुसलेत. म्हणून म्हणलं की मग असं झालं असेल तर कोणीतरी बोट ठेवतं, त्यावेळेस ते सत्य स्वीकारलं पाहिजे. गर्दीत परत मूळ मुद्द्यावर येतो. सगळ्या लोकांची गर्दी आहे असं पॉइंट आउट करू शकतो का आपण चालणाऱ्या लोकांना, की हा या जातीचा या मार्गाने चालायचा, हा इकडून जायचा, तो तिकडून जायचा, तिकडून जायचा नाही. पण यात्रेमध्ये जा, सगळी लोक नतमस्तक व्हायला आलेले असतात, पण तिथं काही चोर असतातच, ज्यांना फक्त तिथं डाव टाकायचा असतो किंवा लुटायचं असतं. आवाहन केलं जातं की चोरांपासून सावध राहा आणि लहान मुलांना जपा. का सांगितलं जातं? कारण त्यांच्याकडून त्यांच्या खिशाला धोका असतो. देवाच्या दारात सुद्धा जर ते सोडत नसतील, तसं विचारांचं सुद्धा झालंय. विचारांमध्ये सुद्धा अविचारी लोकांची घुसखोरी झाली आणि विचारांची विभागणी झाल्यामुळं कोण स्वतःला पुरोगामी समजतं आणि कोण स्वतःला प्रतिगामी समजतं. प्रत्येक जण आपल्या विचारांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय, पण मूळ परंपरेला मान्य करायला कोण तयार आहे? म्हणजे प्रत्येक त्या लोकांमध्ये कोणतरी आपल्या विचाराची रीग ओढण्यासाठी प्रयत्नशील आहे, एवढंच मला सांगायचंय. चांगले विचार ज्यांचे असतील ते स्वीकारले पाहिजे, पण चांगल्या विचाराचा आडून जे काही वाईट कृत्य किंवा वाईट गोष्टी साध्य करू पाहत आहेत, त्यांचं मात्र समाजाच्या नावावर आपल्या आपल्या परीनं सोयीनं सगळ्या गोष्टी चालवायच्यात आणि प्रतिगामी विचार त्याच्यामध्ये लादायची, असा एक साधा स्पष्ट हेतू असतो. म्हणून गर्दी कुठलीही असू द्या, दर्दी माणसं अपेक्षित आहेत, दर्दी लोकांची गरज आहे. तिथं कधी चोर घुसू शकत नाही. तिथं विचारांची पेरणी करण्याचा संकल्प असतो. एवढंच माझं साधं सरळ मत आहे. माझं मत आहे. तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. संतोष शिंदे ऑफिशियल हे हक्काचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही तांत्रिक अडचणीमुळे सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचत नाहीत. बरेच जण भेटले की म्हणतात तुमचे व्हिडिओ आता येत नाहीत. कृपया, तांत्रिक मुद्दा आहे. युट्यूबवर संतोष शिंदे ऑफिशियल हे चॅनल सर्च करा आणि इतरही व्हिडिओ पाहत चला. सपोर्ट करा. जय शिवराय. फक्त गर्दीतला चोर ओळखा, एवढंच.